ब्रह्मांड नायक, भक्तांचे पाठी राखे, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या केवळ एका नावाने, केवळ एका स्मरणाने करोडो भक्तांच्या आयुष्यातील दुःख, संकटे, दारिद्र्य आणि अडीअडचणी एका क्षणात नाहीशा होतात. आपण सर्वांनी स्वामींच्या अनेक लीला ऐकल्या असतील, त्यांचे अद्भुत चमत्कार अनुभवले असतील किंवा वाचले असतील. पण मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे बसून हा विचार केला आहे का की जेव्हा 58 मध्ये स्वामींनी आपला हा भौतिक देह सोडला, म्हणजेच जेव्हा त्यांनी या भूतलावर आपली अवतार लीला संपवून महासमाधी घेतली, तेव्हा त्यांचे शेवटचे शब्द काय होते? त्या अत्यंत भावुक आणि शेवटच्या क्षणांमध्ये स्वामींनी या संपूर्ण जगाला, विशेषतः आपल्यासारख्या कलियुगातील सामान्य संसारी माणसाला कोणता अंतिम संदेश दिला? आजचे हे कलियुग अत्यंत कठीण आहे. या युगात जेव्हा माणूस चोहोबाजूंनी संकटांनी घेरला जाईल, जेव्हा तो नैराश्य, चिंता, पैशांची प्रचंड चणचण, व्यवसायातील अपयश आणि नात्यांमधील दुराव्याने पार खचून जाईल, तेव्हा त्याने स्वतःला कसं सावरणं गरजेचं आहे? या सर्व प्रश्नाचे आणि तुमच्या प्रत्येक समस्येचे संपूर्ण रहस्य स्वामींच्या त्या अंतिम शब्दांमध्ये दडलेले आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या विचारसरणीला आणि तुमच्या आयुष्यात एक नवी, सकारात्मक दिशा देऊ शकतो. हा केवळ एक माहिती देणारा व्हिडिओ नाही, तर स्वामींनी स्वतः तुमच्यासाठी, तुमच्या कठीण काळात पाठवलेला एक आशेचा किरण आहे. चला तर मग अगदी शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने जाणून घेऊया स्वामींचा तो अंतिम आणि अमर संदेश. हे समजून घेण्यासाठी आपल्याला वेळेच्या मागे जावे लागेल. आपण जात आहोत वर्ष 1878 मध्ये. चैत्र वद्य त्रयोदशीचा तो प्रहर होता. त्या दिवशी अक्कलकोट नगरीत एक वेगळीच अनामिक शांतता पसरली होती. नेहमी आनंदाने गाणारा पक्ष्यांचा चिवचिवाट त्या दिवशी अचानक मंदावला होता आणि जणू अक्कलकोटच्या संपूर्ण हवेमध्ये एक जडत्व, एक गूढ शांतता पसरली होती. श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांनी गेली अनेक वर्षे अक्कलकोटमध्ये राहून हजारो लाखो भक्तांचा उद्धार केला होता, त्यांना सन्मार्ग दाखवला होता, आज त्यांची प्रकृती काही वेगळीच दिसत होती. स्वामी तर अंतर्यामी होते. त्यांना आधीच पूर्ण कल्पनावजा जाणीव होती की त्यांच्या या अवताराची वेळ आता संपत आली आहे. म्हणूनच महासमाधीच्या काही दिवस आधीपासूनच स्वामींनी आपल्या लाडक्या भक्तांना वेगवेगळ्या कृतींतून संकेत देण्यास सुरुवात केली होती. ते कधी तासनतास झाडांकडे एकटक पाहत राहायचे, तर कधी भक्तांकडे गूढ नजरेने पाहायचे. भक्तांना वाटत होतं की स्वामी नेहमीप्रमाणेच कुठल्या तरी गहन ध्यानधारणेत किंवा समाधी अवस्थेत आहेत. पण स्वामी मात्र हळूहळू आपल्या निरोपाची आणि महासमाधीची तयारी करत होते. अखेर तो क्षण आला. मंगळवारी दुपारी 4च्या सुमारास स्वामींनी अक्कलकोट येथील सोळाप्पाच्या मठात आपली ही मानवी लीला संपुष्टात आणण्याचा, म्हणजेच महासमाधी घेण्याचा निर्णय घेतला. स्वामी देह सोडणार ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण अक्कलकोटमधील लोक मठाबाहेर जमा झाले. प्रत्येकाच्या डोळ्यात अथांग अश्रू होते आणि प्रत्येकाचे हृदय जड झाले होते. जेव्हा मठातील आणि मठाबाहेरील भक्तांचा शोक अनावर झाला, जेव्हा सगळेजण आक्रंदून रडू लागले की स्वामी, आता आमचे काय होणार, आम्हाला सोडून जाऊ नका, तेव्हा स्वामींनी आपले डोळे उघडले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीचेच अद्भुत तेज होते. अत्यंत गंभीर, शांत आणि धीरगंभीर आवाजात त्यांनी आपले शेवटचे शब्द उच्चारले. स्वामी म्हणाले, आम्ही गेलो असे मानू नका. आम्ही अक्कलकोट सोडलेले नाही. आम्ही याच वटवृक्षाच्या रोपात आणि तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव जिवंत आहोत. जो माझी अनन्य भावाने, शुद्ध अंतकरणाने भक्ती करेल,
त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहीन. आणि हे सांगत असतानाच स्वामींनी तो अमर महामंत्र दिला, जो आज प्रत्येक स्वामी भक्ताचे सर्वात मोठे कवच आणि शक्ती आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, हे शब्द स्वामींनी केवळ त्या काळी उपस्थित असलेल्या लोकांसाठी विचारले नव्हते. हे शब्द स्वामींनी आजच्या म्हणजेच कलियुगातील तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी राखून ठेवले होते. जेव्हा जगातील सर्व दरवाजे तुमच्यासाठी बंद होतील, जेव्हा तुमचे अत्यंत जवळचे स्वतःचे लोक संकटाच्या वेळी तुमची साथ सोडतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळे संपले आहे, तेव्हा डोळे बंद करून अक्कलकोटच्या वडाच्या झाडाचे स्मरण करा. एक अदृश्य पण प्रचंड शक्तिशाली ऊर्जा तुमच्या पाठीशी उभी राहील, आणि ती ऊर्जा म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत. आता आपण अत्यंत सविस्तरपणे समजून घेऊया की स्वामींचा हा अंतिम संदेश आजच्या आपल्या धावपळीच्या, तणावाच्या आणि कलियुगाच्या वातावरणात आपल्याला व्यावहारिक आणि आध्यात्मिक मार्ग कसा दाखवतो. स्वामींनी आपल्या अंतिम उपदेशात मुख्य गोष्टींवर विशेष भर दिला आहे, ज्या प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात उतरवणे गरजेचे आहे. 1. खोटा मोठेपणा आणि अहंकार दाखवू नका. स्वामींच्या संपूर्ण आयुष्याकडे आणि दरबाराकडे पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजेच स्वामींना माणसाचा खोटा मोठेपणा, त्याचा पोकळ अहंकार आणि गर्व अजिबात आवडता नव्हता. अक्कलकोटच्या दरबारात मोठे मोठे राजे महाराजे, श्रीमंत जहागीरदार, सावकार आणि स्वतःला खूप मोठे विद्वान समजणारे पंडित यायचे. पण जोपर्यंत ते आपला हुद्दा, आपली श्रीमंती, आपले ज्ञान आणि आपला मोठेपणा मठाच्या बाहेर म्हणजेच मठाच्या पायरीवर ठेवून येत नव्हते, तोपर्यंत स्वामी त्यांना साधे दर्शनही देत नव्हते. उलट अनेकदा त्यांना कडक शब्दांत फटकारायचे. कलियुगात माणसाचा स्वभाव असा झाला आहे की त्याच्याकडे थोडे जरी पैसे आले, समाजात थोडे नाव झाले किंवा नोकरी व्यवसायात मोठे पद मिळाले की त्याच्यात लगेच अहंकार डोकेवर काढतो. तो स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो आणि गरीब, सामान्य किंवा लहान माणसांना कमी लेखू लागतो. पण स्वामींचा संदेश स्पष्ट आहे. हा खोटा मोठेपणा देवघरात आणि संतांच्या दारात चालत नाही. स्वामींच्या नजरेत राजा आणि रंक दोन्ही सारखेच होते. तुमच्या संपत्तीचा, रूपाचा किंवा ज्ञानाचा कधीही गर्व करू नका. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार पूर्णपणे शून्य करून एक अत्यंत सामान्य आणि नम्र माणूस म्हणून स्वामींच्या चरणांशी जाल, तेव्हाच तुम्हाला त्यांची खरी कृपा आणि आशीर्वाद अनुभवता येईल. मनात नम्रता ठेवा, कारण नम्रता हेच खऱ्या भक्ताचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. आळस सोडा आणि निरंतर कर्म करा. स्वामी नेहमी आपल्या भक्तांना उपदेश करताना म्हणायचे, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. कलियुगात मानवाची प्रवृत्ती अशी झाली आहे की त्याला कष्ट न करता, कोणतीही मेहनत न घेता सर्व गोष्टी पटकन अगदी एका क्लिकवर हव्या असतात. लोक नशिबाच्या नावावर हात धरून बसतात किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन शॉर्टकट शोधतात. पण स्वामींचा संदेश आहे की तुमचे जे कर्तव्य आहे, तुमचे जे काम आहे, ते तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि पूर्ण कष्टाने केले पाहिजे. कर्मावर विश्वास ठेवा, आळसावर नाही. जेव्हा तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करता, तेव्हा त्याचे योग्य ते फळ देण्यास स्वामी स्वतः बांधील राहतात. कष्ट हेच खरे साधन आहे. नामस्मरणाची अगाध ताकद. कलियुगात माणसाचे मन एका जागी स्थिर राहणे ही सर्वात मोठी आव्हानाची गोष्ट बनली आहे. चंचल मन, विचार आणि सतत वाटणारी भीती यामुळे माणूस अस्वस्थ असतो. स्वामींनी यावर अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय सांगितला आहे. तो म्हणजे नामस्मरण. जेव्हा तुमचे मन विचलित होईल, जेव्हा तुम्हाला सभोवताली नकारात्मकता
किंवा नैराश्य जाणवेल तेव्हा जगातील सर्व विचार बाजूला ठेवून फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. या अक्षरांमध्ये, या मंत्रात इतकी अगाध ऊर्जा आणि शक्ती दडलेली आहे की ती तुमच्या सभोवतालचे वातावरण शुद्ध करते आणि मनाला प्रचंड शांतता देते. यासाठी तुम्हाला घरदार सोडून जंगलात जाण्याची गरज नाही. तुम्ही आपले काम करत असतानाही मनातल्या मनात हा जप करू शकता. 4. प्राणीमात्र आणि गरिबांवर दया करा. स्वामींनी आपल्या अवतारात कधीही जातीभेद, उच्च-नीच किंवा श्रीमंत गरीब असा भेदभाव मानला नाही. त्यांच्यासाठी भूतलावरील प्रत्येक जीव हा एकसमान होता. त्यांचा संदेश आहे की जर तुम्ही एखाद्या भुकेल्या, गरजू माणसाला अन्न दिले किंवा एखाद्या मुक्या, तहानलेल्या प्राण्याला पाणी दिले तर ती केलेली सेवा थेट स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचते. केवळ मंदिरात जाऊन तासनतास बसणे किंवा मोठे नवस बोलणे म्हणजे भक्ती नव्हे, तर समाजात वावरताना माणसातील आणि प्राण्यांमधील देव ओळखून त्यांची सेवा करणे, त्यांच्याप्रती करुणा बाळगणे हीच खरी स्वामी भक्ती आहे. 5. संकटात धीर धरा आणि विश्वास ठेवा. सुख आणि दुःख हे आपल्याच पूर्वकर्माचे फेरे असतात. हे निसर्गाचे चक्र आहे. जेव्हा माणसाच्या आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा तो लगेच देवाचा देवाधर्मावरील विश्वास सोडून देतो आणि देवाला दोष देऊ लागतो. पण स्वामी म्हणतात, धीर धरा. जेव्हा तुमच्यावर संकट येत असतात तेव्हा समजा की स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तुमचे वाईट कर्म, तुमचे भोग कापून टाकत आहेत, जेणेकरून तुमचे भविष्य उज्ज्वल होईल. कठीण काळात संयम आणि सबुरी ठेवा, कारण रात्रीचा अंधार कितीही घट्ट असला तरी त्यानंतर सोन्याची सकाळ ही होणारच असते. तर माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, स्वामी आज जरी देहरूपाने आपल्या डोळ्यांसमोर अक्कलकोटमध्ये दिसत नसले तरी ते तत्वरूपाने, ऊर्जेच्या रूपाने आणि त्यांच्या शब्दांच्या रूपाने आजही आपल्या प्रत्येकासोबत श्वासाश्वासात आहेत. जेव्हा कधी तुम्हाला आयुष्यात एकटेपणा वाटेल, जेव्हा वाटेल की आता मार्ग सापडत नाहीये, तेव्हा डोळे बंद करा, अंतःकरणापासून स्वामींना हाक मारा, स्वामी. तुम्हाला तुमचे मनात त्यांच्या अस्तित्वाची, त्यांच्या आशीर्वादाची जाणीव नक्की होईल. स्वामींचा हा अंतिम संदेश आपल्याला हेच शिकवतो की परिस्थिती समोर कितीही कठीण आणि पहाडासारखी उभी असली तरी मनातून घाबरून जाऊ नका, कारण संपूर्ण ब्रह्मांडाचा नायक तुमचा पाठीराखा तुमच्या पाठीशी उभा आहे. जर स्वामींच्या या अनमोल शब्दांनी आज तुमच्या मनाला थोडा जरी धीर दिला असेल, तुमच्या मनात सकारात्मकता निर्माण केली असेल, तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तुमची एक कमेंट हा संदेश इतर अनेक खचलेल्या भक्तांपर्यंत पोहोचवायला मदत करू शकते. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून स्वामींचे विचार घरोघरी पोहोचतील. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत, तुम्हा सर्वांना सुखी ठेवोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.